सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. आज आपण लहान मुलांना खूप आवडणारे छोटे, मऊ आणि टेस्टी स्नॅक्स तयार करणार आहोत. हे स्नॅक्स बाहेरून हलके, क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत. टिफिनसाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांना काहीतरी खास द्यायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी 1 वाटीपर्यंत तांदूळ घेतली आहे. घरामध्ये जे आपण रेग्युलर तांदूळ वापरतो तेच तांदूळ इथे मी वापरत आहे. तांदूळ हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजवत ठेवून द्यायचं आहे. इथे मी 4 तासापर्यंत तांदूळ हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजवून घेतली आहे. तांदूळ हे छान असं भिजले गेले आहे. आता दुसरीकडे एका वाटीमध्ये अर्धी वाटीपर्यंत पोहे घालायचा आहे. यामध्ये पाणी घालून पोहे हे एकदा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. इथे मी जाड पोहे वापरली आहे. तर पोहे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे भिजवत ठेवून देणार आहोत, म्हणजे पोहे देखील चांगल्या प्रकारे भिजले जाणार. आता 10 मिनिटानंतर मिक्सरच्या जारमध्ये भिजवत ठेवलेले तांदूळ त्यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. फक्त तांदूळ हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये भिजवत ठेवलेले पोहे देखील चांगल्या प्रकारे भिजले गेले आहे. फक्त पोहे टाकायचं आहे, त्यामधील पाणी हे अजिबात घालू नका. यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत दही घालायचं आहे आणि मिक्सरमधून स्मूथ असं बॅटर हे तयार करून घेणार आहोत. हे सगळं मिक्सरमधून वाटून घेताना जर मिक्सर जड जात असेल तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून फिरवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही, तर असं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि फक्त 10 मिनिटासाठी हे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत दुसरीकडे मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये अर्धी वाटीपर्यंत ताजं खोबरं घ्यायचं आहे. खोबऱ्यावरील जे ब्राऊन पार्ट आहे ते इथे मी काढून घेतली आहे. आणि जर ताजं खोबरं नसेल तर इथे आपण सुकं खोबरं देखील वापरू शकतो. सोबतच यामध्ये पाव वाटीपर्यंत साखर घालायचं आहे. तुम्हाला किती गोड लागते त्यानुसार इथे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. यामध्येच 8 ते 10 काजू, 2 वेलची घालून मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. तर असं बारीक करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवलेल्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. यामध्ये काजू घातल्यामुळे टेस्ट हे अजूनच यम्मी लागते आणि वेलचीमुळे छान असं सुगंध येतो. आता हे सगळं मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत. इथे बॅटर हे मिक्स करून घेताना जर बॅटर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर इथे आपण तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला बॅटर हे अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे. आता आपण स्नॅक्स बनवण्यास सुरुवात करूया. हे स्नॅक्स तयार करण्यासाठी इथे आपण अप्पेचा साचा हे गॅसवरती ठेवलेला आहे. प्रत्येक मोल्डमध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे. शक्यतो इथे तुपाचाच वापर करा. तुपामुळे स्नॅक्स हे एकदम टेस्टी बनवून तयार होणार. आता तयार बॅटर छोटे छोटे मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे. बॅटर हे साच्यामध्ये भरताना साचा खूप जास्त गरम असायला नको. गॅसची आच इथे पूर्णपणे कमी ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे बॅटर हे सगळ्या मोल्डमध्ये भरून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून 3 ते 4 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत. जवळपास 3 ते 4 मिनिटानंतर झाकण हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता खालची बाजू हे चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण हे पलटून घेणार आहोत. सगळं हे पलटून घेतल्यानंतर परत यावरती झाकण लावायचं आहे आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी याची खालची बाजू देखील शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे दोन्ही बाजू हे चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे शिजवून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतात. फक्त आपल्याला इथे गॅसची आच हे कमीच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे उरलेले बॅटरचे देखील याच पद्धतीने स्नॅक्स हे तयार करून घ्यायचं आहे. तर हे स्नॅक्स मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा हलक्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर हे बघा किती सुंदर आणि सॉफ्ट स्नॅक्स इथे बनवून तयार झालेले आहेत. खूप कमी तेलामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी सगळ्यांना आवडणार. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या टेस्टी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.